शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरीचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, हे जो हप्ता आहे तर तो येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे, या संदर्भात थोडक्यात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन येणाऱ्या 23 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे, ते 6 मार्च पर्यंत चालणार आहे। परंतु याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार एक प्रस्ताव ठेवू शकतो आणि नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत याची तरतूद होऊ शकते, कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही नमो शेतकरी अंतर्गत 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये करणार, असं सरकारने सांगितलं होतं। आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद होऊ शकते। सर्वप्रथम ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद होऊ शकते। याचबरोबर नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे, बरेच सारे दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही आणि नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याची सुद्धा आता कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर, नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येईल का? तर याची 100% शक्यता आहे, कारण की नमो शेतकरीचा 8वा जो हप्ता आहे तर तो नोव्हेंबर महिन्यामध्येच भेटायला पाहिजे होता। आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे तरी पण भेटला नाही। आता नमो शेतकरीचा 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे, त्यामुळे 8वा आणि 9वा असे 2 हप्ते एकत्र येऊ शकतात। ही सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सुद्धा होऊ शकते। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीसाठी आणि पीएम किसानसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बऱ्याच सारे शेतकरी अपात्र केलेले आहेत, बाद केलेले आहेत। आता याची अपात्रतेची कारणे काय सांगितले ते सर्वप्रथम बघूया। मित्रांनो, पीएम किसान संदर्भात जर पाहायला गेलं तर देशभरातील 30 लाख शेतकरी देशभरातील पीएम किसानसाठी 30 लाख शेतकरी जवळपास अपात्र केलेत, बाद केलेले आहेत। आणि नमो शेतकरीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 6 लाखाच्या जवळपास शेतकरी अपात्र केलेत। आता ही अपात्र करण्याची कारण काय सांगितली आहे सरकारनं, की काही बोगस लाभार्थी आहेत ज्यांच्या नावावरती जमीन नसून देखील सुद्धा ते पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत। असे बोगस लाभार्थी सरकारने अपात्र केलेले आहेत, किंवा एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असे 2 लाभार्थी असतील तर त्याच्यापैकी एकालाच लाभ मिळणार, असं सरकारचं म्हणणं आहे। त्यानुसार तशा लोकांना सुद्धा अपात्र केलेलं आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे, आधार सीडिंग नो आहे, किंवा केवायसी नो आहे, किंवा काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही। त्यामुळे अशा कारणामुळे सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे। मग अशी कारण असतील तर तुम्ही पात्र नंतरही होऊ शकता। सध्या जर तुम्हाला अपात्र केलेला आहे पण तुम्ही पात्र डबल होऊ शकता। आता लँड सीडिंगचा प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे। लँड सीडिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्त करण्याकरिता तुमची सातबारा, तुमची होल्डिंग, तुमचं आधार कार्ड, तुमचं पीएम किसानचं स्टेटस, याचबरोबर तुमचं जे काही इतर डॉक्युमेंट तुम्हाला मागेल तहसील कार्यालय, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला द्यायचे आहे। तहसील कार्यालय, तुमचे तलाठी किंवा तुमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जो नो झालेला आहे तर तो तुम्हाला यस करून घेतल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी पीएम किसानचे येणारे पुढचे हप्ते येणार नाही, किंवा 8वा 9वा सुद्धा, किंवा पीएम किसानचा 22वा हप्ता देखील सुद्धा तुम्हाला येणार नाही। हे तुम्हाला काम करून घेणं आहे। त्यामुळे हे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे। लँड सीडिंगचा प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करून घ्या। लँड सीडिंगच्या प्रॉब्लेममुळे बरेच सारे शेतकरी अपात्र केलेले आहेत। 6 लाख शेतकरी राज्य सरकारने सुद्धा अपात्र केलेले आहेत। आता याच्यामध्ये केवायसी सुद्धा तुमची गरजेची आहे, महत्वाची आहे। आता केवायसी जर तुम्ही केलेली नसेल तर केवायसी सुद्धा तुम्हाला करणं महत्वाचं आहे। याचबरोबर आधार सीडिंग तुम्हाला करणं महत्वाचं आहे। याचबरोबर तुमचं जे काही नवीन सरकारने जे डॉक्युमेंट आणलेलं आहे फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला काढायची आहे। आता फार्मर आयडी शिवाय तुमच्या खात्यामध्ये हे सुद्धा हप्ते येणार नाहीत, हे मात्र स्पष्ट आहे। याचबरोबर मित्रांनो, आता नमो शेतकरीच्या येणाऱ्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र केलेले आहेत ते सुद्धा सांगणार आहे। मित्रांनो, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी किंवा येणाऱ्या पुढच्या 9व्या किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने राज्यातले 90,41,248 शेतकरी पात्र केलेले आहेत। या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा 9वा हप्ता येणार आहे। आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने RFT साईन सुद्धा म्हणजे निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे। 1850 कोटी रुपयाचा जो निधी आहे नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। त्याची RFT सिग्नेचर सुद्धा झालेली आहे। संपूर्ण प्रोसेस नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठीच संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे। याचबरोबर आता याच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नमो शेतकरीचा 8वा किंवा 9वा हप्ता सुद्धा त्याबरोबर येऊ शकतो। तारीख अजूनही कन्फर्म झालेली नाही। याचबरोबर पीएम किसानचा सुद्धा शेतकरी मित्रांनो 22वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरण होऊ शकतं। 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होऊ शकतं। मग ते 20-25 फेब्रुवारी दरम्यान सुद्धा
होऊ शकतं, कन्फर्म असं अपडेट नाही. पण नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक मोठं अपडेट होतं, जे की तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.